नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती बघणार आहोत। कोसबारच्या टेकडीवरील आदिवासी मुलांच्या विकास प्रकल्पाचे जनक होतो अनुताई वाघ यांच्याकडे जाते। कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातींकरता नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला। पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी 1870 मध्ये केली। मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली। सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे विधान गोपाळ गणेश आगरकर यांनी केले। सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला। सन 1916चा लखनौ करार हा जहाल व मावळ यांच्यात झाला। स्वतःच्या संस्थानात मागास जातीकरता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज हे होते। सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुरू केले। संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष शंकरराव हे होते। आंध्र प्रदेश भाषिक राज्य भारतात सर्वप्रथम अस्तित्वात आले। कुठले राज्य आलं तर आंध्र प्रदेश हे भाषिक तत्त्वावर पहिलं राज्य अस्तित्वात आले। महात्मा गांधी हे बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। सन 1961 मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा सहमत करण्यात आला। डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केली। 1857च्या उठावाच्या 4 प्रमुख केंद्राची नावे झाशी, मेठर, कानपूर आणि लखनौ या 4 ठिकाणी। ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी लिहिले। दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मराठी मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले। 1918 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी महार वतने रद्द करण्याची आज्ञा केली। त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणार आपण। दादोबा पांडुरंग यांनी देव आणि धर्म याविषयीचे विचार त्यांच्या धर्मविवेचन या पुस्तकात प्रदर्शित केले। तर कुठल्या पुस्तकात? धर्मविवेचन। महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात राहू द्या। संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कर्वे यांनी सुरू केली। 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मितीत शासनाने परवानगी दिली। बहिष्कृत हितकरणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली। मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव के.टी. तेलंग हे आहे। प्रभाकर या साप्ताहिकाचे शतपत्रे लोकहितवादी यांनी लिहिली। कोणी लिहिली? लोकहितवादी शतपत्रे। ती किती होती? 108 प्रकारची होती। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।